Good morning to all students. Today we are discussing about the test paper which are based on the science and technology part 1. यावर आधारित आपण क्वेश्चन पेपर बघणार आहोत आणि त्यांचे आन्सर्स काय असू शकतात त्यावर आपण आज डिस्कस करणार आहोत. ओके, सो वन बाय वन वी डिस्कस द क्वेश्चन अँड आन्सर. मी स्क्रीन शेअर करणार नाही याच्यासाठी की स्क्रीन शेअर करत असताना काही लोक जेव्हा जॉईंट होतात तेव्हा त्यांना होता येत नाही आहे. मी मागच्या मीटिंगला थोडं अनुभवलेलं आहे, त्यामुळे ठीक आहे. तर तुम्ही लिहून ठेवलेला जो क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर आपल्या समोर ठेवायचा आणि मी जे क्वेश्चन वाचतो आणि त्याचे आन्सर सांगतो ते लिहिण्याचं किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझा आवाज येतो आहे ना सर्वांना? एक जण कोणीतरी सांगा. तुझ्या मोबाईलचा आवाज वाढव. हां, नेटवर्क जिथे असेल त्या ठिकाणी प्रॉपरली बसा सर्वांनी, तेव्हा तुम्हाला प्रॉपरली आवाज येईल. ठीक आहे. माझा आवाज ज्या पद्धतीने आहे सुरुवातीपासून त्याच पद्धतीने मी आवाज काढतो आहे, बारीक आवाज नाही आहे. ठीक आहे. तर बघू आपण वन बाय वन. टेस्ट आपली जी आहे ती टोटल 15 मार्क्सची आहे आणि त्यासाठी तुम्हाला 30 मिनिट्स दिलेले आहेत. ओके, सो क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये टोटल सब क्वेश्चन्स आहेत 8. त्यापैकी एनी 5 क्वेश्चन्स यू कॅन सॉल्व. तुम्ही कोणतेही 5 प्रश्न सोडवू शकता. ओके. अँड सेकंड क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. त्यामध्ये सुद्धा सब क्वेश्चन्स जवळपास 6 आहेत. त्यापैकी एनी 5 सोडवायचे आहेत. 2 मार्क्स फॉर इच ॲन्सर. ओके, असं टोटल टेस्ट आहे 15 मार्क्सची. ती सोडवायची आहे तुम्हाला, ती जमा करायला सांगितलं जाईल. कधी जमा करायची त्याच्या सूचना तुम्हाला नंतर दिल्या जाणार आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज साऊंड. साऊंड म्हणजे काय, ध्वनी कशाला म्हणतो आपण. लास्ट इयरमध्ये आपण लेसन नंबर 12 मध्ये शिकलेलो आहोत. सो साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट्स द सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन अवर इयर्स. आपल्या कानामध्ये ऐकण्याची संवेदना निर्माण करणारं ती एक एनर्जी आहे. त्या एनर्जीला, त्या फॉर्म ऑफ एनर्जीला काय म्हणतात, साऊंड म्हणतात, ध्वनी असे म्हणतात. सो डेफिनेशन इज, ज्यांना लिहायचं असेल ते लिहू शकतात. साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट्स द सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन अवर इयर्स. ओके. सेकंड क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये जो करेक्शन असेल तो पण मी सांगतो आहे. तुम्ही लिहिलं असेल तर त्याच्यात करेक्शन करून घ्या. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज मोमेंटम अँड राईट द युनिट्स ऑफ दिस क्वांटिटी. तिथं अमाऊंट शब्द झालेला होता, तिथं क्वांटिटी लिहायचं आहे. व्हॉट इज मोमेंटम, राईट द युनिट्स ऑफ क्वांटिटी इन SI and CGS सिस्टम. मोमेंटम म्हणजे काय, संवेग म्हणजे काय आणि त्याचे CGS आणि SI सिस्टीममध्ये जे युनिट्स आहेत, एकक आहेत, ते आपल्याला लिहायचे आहेत. ओके, सो डेफिनेशन ऑफ मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर अप्लाय केलेलं किंवा त्या ऑब्जेक्टचा जो मास आहे त्याचं मास आणि त्याची वेलॉसिटी म्हणजे वेग, याचा जो प्रॉडक्ट आहे, गुणाकार आहे, तो म्हणजे टोटल मोमेंटम असतो. फॉर्म्युला इज इक्वल टू mv, मास इंटू वेलॉसिटी. सो इन SI सिस्टम the unit of momentum is किलोग्रॅम. लिहत असाल लिहा. किलोग्रॅम म्हणजेच kg मीटर पर सेकंद. kg मीटर पर सेकंद. हे कॅपिटल घ्यायचं, जी स्मॉल घ्यायचं आणि डॉट देऊन m पर सेकंद या पद्धतीने. आणि मोमेंटमचं CGS सिस्टम मधील युनिट आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. ग्रॅम, जी स्मॉल, म्हणजे सेंटीमीटर पर सेकंद. हे झालं कशाचं, मोमेंटमचं SI आणि CGS सिस्टम मधील युनिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. थर्ड क्वेश्चन, व्हॉट आर द. तो क्वेश्चन पण करेक्शन करायचं आहे तुम्हाला. व्हॉट आर द एलिमेंट्स लिहिलेला आहे, त्या एलिमेंट्सच्या ठिकाणी तुम्हाला फंडामेंटल पार्टिकल्स लिहायचं आहे. व्हॉट आर द फंडामेंटल पार्टिकल्स इन अ न्यूक्लियस. न्यूक्लियस मधील जे
बेसिक फंडामेंटल पार्टिकल्स आहेत ज्याला आपण मूल कण किंवा मूलभूत कण म्हणतो, ते कोणते आहेत त्याची नावे आपल्याला त्यामध्ये लिहायची आहेत. सो आन्सर इज दॅट द फंडामेंटल पार्टिकल्स इन अ न्यूक्लियस आर पॉझिटिव्हली चार्ज इन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन विच हॅव नो चार्ज. म्हणजे ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जे दोन फंडामेंटल पार्टिकल्स असतात त्यापैकी एक आहे पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि कोणतंही चार्ज नसलेला न्यूट्रॉन, असे दोन फंडामेंटल पार्टिकल्स असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. राईट द नेम ऑफ इच ऑफ द ॲसिडिक अँड बेसिक. इथं ॲसिडिक अँड ॲसिडिक झालेला आहे क्वेश्चन मध्ये, तर नेक्स्ट जो ॲसिडिक आहे तिथं बेसिक करा. ओके, सो क्वेश्चन कसं होईल, राईट द नेम ऑफ इच ऑफ द ॲसिडिक अँड बेसिक सबस्टन्सेस यूज्ड इन डेली लाईफ. म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे ॲसिडिक आणि बेसिक सबस्टन्सेस यूज करतो, आम्लधर्मी आणि आम्लाधर्मी जे पदार्थ यूज करत असतो त्यांची उदाहरणं, त्यांची नावे आपल्याला द्यायची आहेत. सो इनिशियली ॲसिडिक सबस्टन्सेस, विनेगर. आपण बऱ्याचशा पदार्थामध्ये विनेगर वापरत असतो, तो असतो ॲसिडिक सबस्टन्स. त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड नावाचा ॲसिड असतो. जे फळं आपण खातो, मोस्टली जे आंबट फळं असतात, संत्रा असेल, आंबा असेल, लिंबू असेल, यामध्ये सायट्रिक ॲसिड नावाचा ॲसिड असतो, त्यामुळे इन्क्लूड्स सायट्रिक ॲसिड. त्यानंतर आपण कोल्ड्रिंक्स घेतो उन्हाळ्यामध्ये, त्या कोल्ड्रिंकमध्ये कार्बोनिक ॲसिड असतात. तर हे काही ॲसिडिक सबस्टन्सेस आहेत जे आपण डेली लाईफमध्ये यूज करत असतो. त्यानंतर आहे बेसिक सबस्टन्सेस. सोडियम फ्लोराईड हा जो बेसिक आहे, तो आपण टूथपेस्ट जो वापरत असतो त्या टूथपेस्टमध्ये सोडियम फ्लोराईड नावाचं काय असतो, बेस असतो. त्यानंतर आपण ज्या साबण वापरतो त्या साबणामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड नावाचं बेस असतो. बेकिंग सोडा, किचनमध्ये आपण जो खाण्याचा सोडा वापरत असतो तो म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. हे झाले बेसिक सबस्टन्सची उदाहरणे. ओके, त्याचा आन्सर मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेन. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द मेन डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सी ऑफ मेल अँड फिमेल व्हॉइस. म्हणजे माणूस आणि स्त्री, म्हणजे पुरुष आणि स्त्री यांचा जो आवाज आहे त्या आवाजाची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यात मुख्य फरक काय आहे लक्षात. तो आन्सर इज दॅट फ्रिक्वेन्सी ऑफ फिमेल व्हॉइस म्हणजे स्त्रीची जी आवाजाची फ्रिक्वेन्सी आहे इज ग्रेटर, ती जवळपास असते 165 टू 255 हर्ट्ज, इज ग्रेटर दॅन द फ्रिक्वेन्सी ऑफ मेल व्हॉइस. आणि मेल व्हॉइसची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 85 टू 180 हर्ट्ज. म्हणजे स्त्रीच्या आवाजाची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती पुरुषाच्या आवाजाच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा कशी असते, जास्त असते. आणि हा मेन डिफरन्स आहे कशामध्ये, फ्रिक्वेन्सीज बिटवीन द मेल अँड फिमेल व्हॉइस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट क्वेश्चन नंबर 6. तो पूर्णपणे करेक्शन करून तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 लिहायचा आहे. मी सांगतोय तो लिहा, तो पूर्ण खोडायचं आणि करेक्ट केलेला लिहायचं. इफ ऑन अ टर्निंग, इफ ऑन अ टर्निंग मनोज, इथं त्या मुलाचं नाव घेतलेलं आहे मनोज. इफ ऑन अ टर्निंग मनोज changes the direction as well as speed of the motorcycle. If on a turning Manoj changes the direction as well as the speed of the motorcycle, what will be the effect on velocity? हा क्वेश्चन आहे. What will be the effect on velocity? जे मनोज जर नावाचा एक मुलगा आहे, टर्निंग वरून तो मोटरसायकल चालवतो आहे, त्यावेळेला त्याने त्या मोटरसायकलची डायरेक्शन आणि स्पीड दोन्ही चेंज केले, तर त्याचा त्या मोटरसायकलच्या वेलॉसिटीवर काय परिणाम होईल, म्हणजे त्याच्या वेगावर काय परिणाम होईल, त्याचं आन्सर तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये लिहायचं आहे. सो आन्सर इज दॅट
if both the speed and direction of motion of the motorcycle are changed, म्हणजे टर्निंग वरून त्या मोटरसायकलची डायरेक्शन आणि स्पीड जर चेंज केली गेली तर व्हेलॉसिटी विल चेंज इन डायरेक्शन ॲज वेल ॲज इन मॅग्निट्यूड. म्हणजे त्या मोटरसायकलची जी व्हेलॉसिटी आहे म्हणजे वेग आहे तो सुद्धा बदलेल, तो सुद्धा काय होईल, बदलेल. ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 त्याच्यामध्ये तुम्हाला ती क्वेश्चन जर लिहिलं असेल तर ती फक्त रिॲक्शन कम्प्लीट करायचं आहे. त्या इक्वेशन मधील लेफ्ट साईडचा पार्ट दिलेला आहे, राईट साईडचं तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायचं आहे. सो कम्प्लीट द केमिकल रिॲक्शन. CaCl2 प्लस Na2SO4 कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट याचं जर रिॲक्शन झाली तर काय प्रॉडक्ट तयार होत असतो. तर त्या दोन बॉक्समध्ये पहिल्या बॉक्समध्ये लिहायचं CaSO4, CaSO4 दोन बॉक्सच्या मधात प्लसचं साईन द्यायचं आणि त्यानंतर 2NaCl दोन लिहून NaCl, CaSO4 प्लस 2NaCl हे झालं त्या क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधलं सब क्वेश्चन नंबर 8. व्हॉट इज अ ग्लोबल व्ह्यूवर झालेलं आहे. तिथं ग्लोबल व्ह्यूवर नाही लिहिता, तुम्हाला युनिव्हर्सल इंडिकेटर लिहायचं. युनिव्हर्सल इंडिकेटर, त्याला वैश्विक दर्शक असे म्हणतात. म्हणजे जे सोल्युशन असतात किंवा जे काही पदार्थ असतात ते ॲसिडिक आहेत की बेसिक आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी या इंडिकेटरचा वापर केला जातो. तर त्या युनिव्हर्सल इंडिकेटरची डेफिनिशन लिहायची आहे आणि सब क्वेश्चन आहे राईट टू नेम्स ऑफ इंडिकेटर्स, नॅचरल इंडिकेटर्स. सब क्वेश्चन काय आहे, राईट टू नेम्स ऑफ नॅचरल इंडिकेटर्स. दोन कोणत्याही नैसर्गिक दर्शकाची नावे लिहायची आहेत. अगोदर बघू आपण युनिव्हर्सल इंडिकेटरची डेफिनेशन. So, a universal indicator is a mixture of several indicators in a specific proportions which gives different colors and different pH values of the pH scale. Universal indicator हा एक अशा अनेक इंडिकेटरचं मिश्रण आहे त्यामध्ये त्या इंडिकेटरचं प्रपोर्शन हा कसा असतो, स्पेसिफिक असतो, ज्यामुळे त्या पीएच स्केलमध्ये तो डिफरंट पीएच कलर देऊ शकतो आणि त्यामुळे आपण गिवन सोल्युशन किंवा गिवन सबस्टन्स ॲसिडिक आहे की बेसिक आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. जर तुमच्याकडे 9वीचं पुस्तक असेल तर त्यामध्ये लेसन नंबर 5 मध्ये ही पीएच स्केल काढलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला युनिव्हर्सल इंडिकेटर बघायला मिळेल. ओके, सो युनिव्हर्सल इंडिकेटर हा एक असं सेव्हरल इंडिकेटरचं मिश्रण आहे ज्यामध्ये त्या सेव्हरल इंडिकेटरचं प्रपोर्शन स्पेसिफिक असतो आणि तो डिफरंट कलर त्या पीएच स्केलवर देत असतो आणि ॲसिडिक किंवा बेसिक सोल्युशन आयडेंटिफाय पण करू शकतो. त्याचा सब क्वेश्चन आहे राईट द टू नेम्स ऑफ नॅचरल इंडिकेटर्स. दोन नॅचरल इंडिकेटरची नावे लिहायची. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, झाडापासून किंवा वनस्पतीपासून जे मिळतात असे इंडिकेटर. तर दोन इंडिकेटर तुम्हाला लिहिता येतील. टर्मरिक म्हणजे त्याला आपण काय म्हणू, हळद, आणि जामून म्हणजे जांभळाचं झाड, जांभळाचे फळं आपण खात असतो. तर हे दोन नॅचरल इंडिकेटर आहेत, टर्मरिक अँड जामून. ओके, सो हिअर अवर फर्स्ट क्वेश्चन इज कम्प्लिटेड. 8ही प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला सांगितलेली आहेत. त्या 8 पैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला या प्रश्नामध्ये सोडवायची आहेत. पूर्ण सोडवले तरी चालेल पण कंपल्सरी ओनली 5 सब क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 2. राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. तर त्यामध्ये ए नंबर जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे किंवा एक कंडिशन दिलेली आहे. काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये वाचल्यानंतर कळेल तुम्हाला की किरण वेंट विथ हर पॅरेंट्स टू देअर रिसेंटली कम्प्लिटेड एम्प्टी क्लोज्ड हाऊस. किरण नावाची मुलगी किंवा मुलगा आपल्या आईवडिलांसोबत एक नवीन बांधकाम केलेल्या घरामध्ये गेली, ज्या घराचे दरवाजे बंद करून ठेवले म्हणजे केले होते. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी बंद करून घेतले. After entering the house, she was completely confused when she heard a faint and increasingly important sound while talking
टू हर पॅरेंट्स. ती तिथे गेल्यानंतर तिचे आई वडील आणि ती जेव्हा बोलत होती तेव्हा ती कन्फ्यूज झाली. त्याचं कारण काय, तर तो नवीन बांधकाम असलेलं घर असल्यामुळे तिथं कोणतंच साहित्य नसल्यामुळे जो काही त्यांचा आवाज निर्माण होत होता, तो आवाज तो आवाज तिथे घुमत होता आणि त्याच्यामुळे तिला स्पष्टपणे ऐकायला येत नव्हतं. नेमकं काय होतं हे तिला कळत नव्हतं. आवाज वाढून येत होता पण स्पष्ट येत नव्हता. त्याचं कारण काय, तर त्यावरून तिला दोन प्रश्न पडले. अँसर सम ऑफ द क्वेश्चन्स शी आस्क्ड हर डॅड. तिने तिच्या वडिलांना विचारलेले जे दोन प्रश्न आहेत ते प्रश्न असे: व्हाय इज द साऊंड ऑफ इन्स्टिंक्ट अँड why is the sound of instinct and increased here in his house. तिला प्रश्न पहिला कोणता पडला की त्या रिकाम्या असलेल्या परंतु बंद खोलीमध्ये स्पष्टपणे न येणारा आणि वाढलेला आवाज तिला का बरं येत होता, त्याचं कारण काय. तर त्याचं उत्तर काय असेल, तिच्या वडिलांनी काय दिलं असेल त्याचं उत्तर आपण बघू. तुम्ही पण हा अनुभव घेतलेला असेल की जेव्हा एखादा नवीन एखादी रूम असेल जिथं कोणतंच साहित्य नाही, सोफा नाही, दिवाण नाही, बेड नाही किंवा काहीच नाही, तुमचं फक्त एम्प्टी रूम आहे, दरवाजा खिडक्या बंद केलेल्या आहेत, तुम्ही एक किंवा दोघं लोक तिथे जाऊन बोला, तो आवाज तिथले तिथं घुमतो, स्पष्टपणे आवाज येत नाही. त्याचं कारण काय बघा. साऊंड वेव्स गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द वॉल्स अँड रूफ ऑफ अ रूम मल्टिपल टाइम्स. जेव्हा तुम्ही तिथे बोलता तेव्हा ते बोललेले जे काही साऊंड वेव्स आहेत ते त्या रूमचं वॉल म्हणजे दिवार आणि रूफ म्हणजे वरचं छप्पर त्यांना आदळते आणि ते मल्टिपल टाइम्स रिफ्लेक्ट होत असतात, अनेकदा रिफ्लेक्ट होत असतात. रिफ्लेक्टेड अगेन रिफ्लेक्शन अगेन रिफ्लेक्टेड वेव्स होत असतो. दिस कॉजेज अ सिंगल साऊंड टू बी हिअर नॉट वन्स बट कंटिन्युअसली. त्यामुळे काय होते की तुम्ही बोलता एकदाच परंतु तो कंटिन्युअसली रिपीट होत जातो आणि तो आपल्याला अगेन अँड अगेन ऐकायला येत असतो. Sound get mixed up and produce continuous sound of increased loudness which cannot be dispersed clearly. हा जो काही तयार झालेला साऊंड आहे तो आणि रिफ्लेक्ट झालेला जो साऊंड आहे तो हे एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि त्याच्यामुळे तो जरी कंटिन्युअसली साऊंड तयार होत असला तरी तो आपल्याला स्पष्ट ऐकायला येत नाही. ओके. त्याऐवजी जर तिथं काही वस्तू राहिल्या असत्या, सोफा राहिला असेल, तुम्ही ज्या घरात राहता तिथलं हॉलमध्ये जाऊन बोला, त्या पद्धतीचा अनुभव तुम्हाला येणार नाही. कारण ज्या वस्तू तिथं ठेवलेल्या आहेत त्या वस्तू तुमचं साऊंड वेव्स काय करत असतात, जास्तीत जास्त ॲब्सॉर्ब करतात, त्याचं रिफ्लेक्शन जास्त होत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही बोलल्यानंतर इतरांना तो स्पष्ट आवाज ऐकायला येतो. ओके. तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. त्यानंतर क्वेश्चन सेकंड दिलेला आहे, विचारलेला आहे तिने की व्हॉट इज दिस टाईप ऑफ साऊंड कॉल्ड. अशा प्रकारच्या ध्वनीला काय म्हणतात. तर अशा प्रकारच्या ध्वनीला काय म्हणतात, इको साऊंड म्हणतात. कोणतं साऊंड, इको साऊंड, ज्याला आपण प्रतिध्वनी वगैरे म्हणतो. म्हणजे एकदा बोललं तुम्ही इको, माहिती आहे ना, जसं एखाद्या खोलदरीमध्ये जर एकदा ओरडले तर तिकडून तुम्हाला 4-5 आवाज रिटर्न येत असतो, तर त्याला इको साऊंड म्हणतात. ओके. सो दिस टाईप ऑफ साऊंड इज कॉल्ड इको साऊंड. लेट जॉईन होणाऱ्यांना सूचना आहे, यानंतर मी लेट जॉईन होणाऱ्यांना जॉईन करून घेणार नाही, एक लक्षात घ्या. अर्धा क्लास संपलेला आपला. सेकंड क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2 मधलं बी क्वेश्चन. माय कलर इज ब्ल्यू. माझा रंग निळा आहे. आय हॅव अ ड्रॉप ऑफ वॉटर इन माय बॉडी वेन आय वॉज गिवन हीट व्हाईट पावडर वॉज हॉट. माझा रंग निळा आहे, माझ्यामध्ये पाण्याचा अंश आहे, पाण्याचे ड्रॉपलेट्स आहेत. जेव्हा मला हीट केलं जाते, जेव्हा मला उष्णता दिली जाते तेव्हा माझ्यापासून पांढऱ्या रंगाची भुकटी तयार होते, व्हाईट प्रेसिपिटेट तयार होत असतो. सो हू ॲम आय, लेट्स आयडेंटिफाय. मला ओळखा मी कोण. तर निळ्या रंगाचं असलेलं जो काही सोल्युशन आहे त्याला म्हणतात कॉपर सल्फेट. काय म्हणतात, कॉपर सल्फेट. तर त्याचा आन्सर आहे कॉपर सल्फेट. आणि समोर क्वेश्चन काय दिलेला आहे, राईट माय केमिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला. माझा रासायनिक मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहा. तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CuSO4. CuSO4, कॅपिटल C स्मॉल u.
आणि SO4 हा झाला त्याचा म्हणजेच कॉपर सल्फेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर सी. त्यामध्ये टेबल दिलेला आहे आणि त्या ओके, कोण? ओके ओके ओके. बी क्वेश्चन, त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, एक कंडिशन दिलेली आहे की माय कलर इज ब्ल्यू, माझा रंग निळा आहे. देन आय हॅव अ ड्रॉप ऑफ वॉटर इन माय बॉडी, माझ्या मध्ये पाण्याचा अंश आहे. वेन आय वॉज गिवन हीट व्हाईट पावडर वॉज फॉर्म, जेव्हा मला उष्णता दिली जाते तेव्हा माझ्यापासून काय तयार होते, पांढऱ्या रंगाचं पावडर तयार होतो. सो हू आय एम आय, मग मी कोण आहे, माझं नाव सांगा. तर माझं नाव आहे कॉपर सल्फेट. नाव काय त्याचं? कॉपर सल्फेट. सो राईट माय केमिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला, मग माझं मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा. तर त्या कॉपर सल्फेटचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CuSO4. ओके, दॅट्स इट. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. एक टेबल दिलेला आहे, आय थिंक लेसन नंबर फर्स्टमध्ये नाईन्थ स्टँडर्डच्या सायन्सच्या लेसन नंबर 1 मध्ये तुम्हाला याचा जो टेबल आहे तो पाहायला मिळेल. ओके, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. फर्स्ट कॉलम नंबर्स आहेत, सेकंड कॉलम मध्ये यू, यू मीन्स इनिशियल वेलोसिटी. थर्ड कॉलम आहे ए मीन्स ॲक्सेलरेशन. अँड नेक्स्ट कॉलम आहे टी, टी मीन्स टाइम, त्याला लागणारा. अँड लास्ट कॉलम आहे व्ही, व्ही मीन्स फायनल व्हेलॉसिटी. ओके, त्याचा फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे, व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. ओके, यू ची व्हॅल्यू दिलेली आहे 0, ॲक्सलरेशन आहे 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, टाइम त्याला लागतो आहे 5 सेकंद. तर यावरून त्या ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी तुम्हाला काढायची आहे. ज्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा. यू ची व्हॅल्यू किती? 0. ओके, प्लस ए ची व्हॅल्यू किती? 5 इंटू टी ची व्हॅल्यू किती? 5. ओके, 0 प्लस 5 इंटू 5 25, मग 0 प्लस 25 25. सो व्हीच्या कॉलममध्ये जिथं ब्लँक स्पेस आहे तिथं काय येणार? 25 हा आन्सर येणार. सो फायनल वेलोसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज 25 मीटर पर सेकंद. ओके, नेक्स्ट आहे त्यामध्ये तुम्हाला इनिशियल वेलोसिटी यू ची व्हॅल्यू काढायची आहे. ॲक्सलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेला आहे. टाइम हा 8 सेकंद दिलेला आहे आणि फायनल वेलोसिटी 16 मीटर पर सेकंद दिलेलं आहे. त्याच फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. व्ही ची व्हॅल्यू आहे 16, व्हॅल्यू ऑफ व्ही इज 16. त्यानंतर यू ची व्हॅल्यू दिलेली काढायची आहे, त्याच्यामुळे यू ॲज इट इज लिहू आपण. प्लस ए ची व्हॅल्यू आहे 1 आणि टी ची व्हॅल्यू आहे 8. सो 16 इक्वल टू u प्लस 1 इंटू 8 8. ओके, मग 16 इक्वल टू u प्लस 8 अशा पद्धतीचं झालं. त्यानंतर u इक्वल टू 16 मायनस 8, 16 मायनस 8. सो u इक्वल टू 8. आन्सर ऑफ सेकंड इज 8. म्हणजे u ची व्हॅल्यू इनिशियल वेलोसिटी किती निघाली? 8 मीटर पर सेकंद. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर बी. तो क्वेश्चन पूर्ण करेक्ट करून लिहा. तिथं चुकीचं क्वेश्चन झालेला आहे तो ट्रान्सलेट होत असताना. त्यामुळे क्वेश्चन लिहा. राईट सायंटिफिक रिझन, राईट सायंटिफिक रिझन व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. राईट सायंटिफिक रिझन द व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. ठीक आहे, त्याचं आपल्याला कारण लिहायचं आहे की सोडियमची जी व्हॅलन्सी आहे, संयुज आहे, ती 1 आहे. त्याचं कारण काय? आन्सर बघा. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हॅलो बोला. रिझन, रिझन शास्त्रीय कारण म्हणतो ना आपण मराठी. ठीक आहे, हां ओके. आन्सर बघा. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इज 281. इलेक्ट्रॉनिकचं जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 11. त्याच्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? 281. हे आपण 8 स्टँडर्डमध्ये सर्व शिकलेले आहोत. ठीक आहे, तर आन्सर मध्ये द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इज 281. देयर इज ओनली वन इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ सोडियम. याचा अर्थ काय? तर सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. इफ सोडियम ॲटम गिव्स वन इलेक्ट्रॉन टू अन अदर ॲटम,
सोडियम आयन इज फॉर्म, म्हणजे सोडियमने त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधील एक इलेक्ट्रॉन जर दिलं तर तो सोडियमचं आयन फॉर्म करतो आणि त्याच्या सोबत असलेलं किंवा त्याला लागून असलेलं जो इनर्ट गॅस आहे किंवा स्टेबल एलिमेंट आहे ज्याला निऑन म्हणतात त्याची स्थिती तो प्राप्त करतो. ओके, मग एक इलेक्ट्रॉन तो डोनेट करतो, दॅट्स वाय द व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. एक इलेक्ट्रॉन तो डोनेट करतो, दॅट्स वाय द व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. सो सोडियम इज अ मोनोव्हॅलंट. सोडियम काय आहे? मोनोव्हॅलंट आहे, त्याची व्हॅलन्सी 1 आहे. ओके, तर हे झालं त्याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 2 मधील ई. त्याच्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. ती डायग्राम जर तुम्ही ड्रॉ केली असेल किंवा लास्ट इयरचं जर सायन्सचं पुस्तक तुमच्याकडे असेल तर लेसन नंबर 12 मध्ये ती डायग्राम आहे. ओके, पेज नंबर 133 वरती ही डायग्राम फक्त तुम्हाला जिथं नंबर दिलेले आहेत त्या नंबरमध्ये तुम्हाला नावं लिहायची आहेत. फर्स्ट नंबरचं नेम आहे रिफ्लेक्टेड साऊंड. फर्स्ट नंबरचं नेम आहे रिफ्लेक्टेड साऊंड. सेकंड नंबर सिंगर आहे. सिंगर म्हणजे ज्याला आपण प्रोड्युसर म्हणू किंवा तो साऊंड क्रिएट करणारा क्रिएटर आहे म्हणून त्याला सिंगर आपल्याला म्हणता येईल, कारण ऑडिटोरियमचं तो चित्र आहे त्यामुळे तो सिंगर. थर्ड मध्ये डायरेक्ट साऊंड, जी तुम्हाला रे दाखवलेला आहे सिंगर पासून निघालेला त्याला डायरेक्ट साऊंड म्हणतात. म्हणजे 3 नंबरच्या डब्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट साऊंड लिहायचं आहे. आणि नेक्स्ट आहे 4 मध्ये लिसनर. लिसनर म्हणजे ऐकणारे, ऑडिटोरियम मध्ये बसणारे जे प्रेक्षक आहेत ते. ओके, सो इन दिस वे द निनाद और साऊंड इज क्रिएटेड. त्यालाच रिव्हर्बिरेशन सुद्धा म्हणतात. रिव्हर्बिरेशन म्हणजे इथं काय होतं आहे, एकदा तयार झालेला जो साऊंड आहे तो अनेकदा रिफ्लेक्ट होतो आहे. लक्षात आलं? पण अशा पद्धतीचे कार्यक्रम समजा मोकळ्या हॉलमध्ये जर घेतले गेले तर तिथे तुम्हाला प्रॉपरली आवाज येणार नाही. म्हणून जे ऑडिटोरियम असतात तिथं बसण्याची व्यवस्था किंवा जे काही साऊंड प्रूफ म्हणू किंवा साऊंड ॲब्सॉर्ब करणारे जे काही अशा वस्तू असतात ते तिथे लावले जातात. कर्टन असतात म्हणजे पडदे असतात अशा पद्धतीने. ओके सर, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ते नावं लिहून कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे एफ. यस, हा रिफ्लेक्टेड साऊंड. रिफ्लेक्टेड साऊंड ठीक आहे. सेकंड मध्ये सिंगर, थर्ड मध्ये डायरेक्ट साऊंड आणि फोर्थ मध्ये लिसनर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज अन इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्स अँड राईट डाऊन देअर फ्युचर्स. इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्स म्हणजे काय, विद्युत अपघटनी जो पदार्थ आहे तो म्हणजे काय, आणि त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला लिहायचे. कोणतेही 2 वगैरे लिहिले तरी चालेल. आन्सर बघा इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्सचं. अँड इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्स किंवा त्याला इलेक्ट्रोलाइट्स पण म्हणतात. अँड इलेक्ट्रोलाइट्स are the substances which undergo dissociation to greater extent in the liquid state or solution are called electrolytes. इलेक्ट्रोलाइट्स असे पदार्थ आहेत जे लिक्विड स्टेटमध्ये किंवा सोल्युशनमध्ये मोठ्या प्रमाणात डिसोसिएशन घडवून आणतात. आता डिसोसिएशन म्हणजे काय, त्याला आपण अपघटन म्हणतो. अपघटन म्हणजे जर 2 असतील तर त्यांना वेगळं करण्याचं काम, त्यांना विघटन करण्याचं काम त्या प्रक्रियेमध्ये होत असते. तर अशा सबस्टन्सला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्सेस किंवा इलेक्ट्रोलाइट्स. आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा किंवा फीचर जो शब्द वापरलेला आहे ते बघा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स आर द डिझॉल्व्ड इलेक्ट्रोलाइट सेपरेट्स इनटू कॅटायन अँड ॲनायन्स. त्या सोल्युशन मधील जो डिझॉल्व्ड इलेक्ट्रोलाइट आहे किंवा इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्स आहे तो इलेक्ट्रोलिसिस ही प्रक्रिया केल्यानंतर ते कॅटायन आणि ॲनायन म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज आयन आणि निगेटिव्ह चार्ज आयन मध्ये सेपरेट होतात. तर हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सेकंड आहे इलेक्ट्रोलाइट्स सच सोल्युशन इज न्यूट्रल. अशा पद्धतीचा जो सोल्युशन असतो तो कसा असतो, न्यूट्रल असतो. तर अशा पद्धतीने 2 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्सचे लिहिता येतील.
नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि लास्ट क्वेश्चन आहे. राईट द नेम ऑफ द कंपाऊंड KOH. KOH हा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, त्यावरून त्याचं मॉलिक्युलर नेम लिहायचं आहे. ओके, तर के फॉर पोटॅशियम आणि OH फॉर हायड्रॉक्साईड. मग नाव काय झालं त्या केमिकल सबस्टन्सचं? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ओके, अँड फाइंड द मॉलिक्युलर मास. आणि त्या केओएचचं मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचं तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला के म्हणजे पोटॅशियमचं मॉलिक्युलर मास दिलेला आहे 39, त्यानंतर ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास दिलेला आहे 16, अँड देन द मॉलिक्युलर मास इज हायड्रोजन इज 1. हायड्रोजनचं मॉलिक्युलर मास सुद्धा दिलेला आहे, तो आहे 1. ओके, तर मॉलिक्युलर मास केओएचचं फाइंड आउट करताना काय करू आपण, त्याचा जो फॉर्म्युला आहे, mass of KOH equal to the mass of elements. त्या एलिमेंटचं मास मग कसं लिहू आपण? इक्वल टू के म्हणजे 39 प्लस 16 प्लस 1, डायरेक्ट त्या तिघांची बेरीज करायची. 39 प्लस 16 प्लस 1 जी काही व्हॅल्यू येईल ती असेल त्या केओएचचं म्हणजेच पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं मॉलिक्युलर मास. तो किती येणार आहे? 56. 39 प्लस 16 प्लस 1 मीन्स 56. आणि त्याला युनिट द्यायचं आहे डाल्टन. यू सारखं एक युनिट असतो, त्याला काय म्हणतात? डाल्टन असे म्हणतात. ओके, सो दीज आर द टेस्ट पेपर क्वेश्चन आणि आन्सर्स एक्सप्लेन मी केलेले आहेत. जे कंपल्सरी क्वेश्चन आहेत तेवढे लिहून, किंवा तुम्हाला जर इच्छा असेल तर सर्वच प्रश्नाची उत्तरे लिहून टेस्ट पेपर माझ्या वैयक्तिक नंबरवर 2 दिवसामध्ये पाठवा. ओके, so here our test paper is completed. You have any queries about this question paper, answer paper, you can ask me. You have only 10 मिनिट, 10 मिनिट तुमच्याकडे आहे. त्या 10 मिनिटामध्ये मला तुम्ही विचारा काही क्युरीज असतील तर. वन बाय वन ज्याला विचारायचं त्यांनी माईक ऑन करायचं आणि तो प्रश्न विचारायचा. ओके, कॅन आस्क मी. नाव सांगायचं, नाव सांगायचं स्वतःच आणि मग क्वेश्चन विचारायचं. बोला, तुझं माईक बंद आहे. मानसी, मानसी माईक चालू कर. हा, क्वेश्चन नंबर 1 मधील 1 न, व्हॉट इज द साऊंड. ओके, बरोबर ना मानसी? मानसी, त्या प्रश्नाचं उत्तर बघा. व्हॉट इज साऊंड? साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट्स द सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन अवर इयर्स. आपल्या कानामध्ये ऐकण्याची संवेदना निर्माण करणारी जी ऊर्जा आहे त्याला साऊंड म्हणतात, त्याला ध्वनी असे म्हणतात. ओके, नेक्स्ट पुन्हा कोण आहे? मानसी, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं असेल तर तुझं माईक बंद. मी तेच म्हणतो, माझा आवाज तुला का पोहोचला नाही. पुन्हा बघ त्या प्रश्नाचं उत्तर. साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. याचं उत्तर तुम्हाला 9th जो स्टँडर्डचं बुक आहे सायन्सचं त्याच्यामध्ये लेसन नंबर 12 पहिलाच पेज 128 पेज नंबर, त्याच्यावर त्याचा आन्सर तुम्हाला मिळेल. साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट्स द सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन अवर इयर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा कोणाला काय विचारायचं आहे? ओके, क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर आहे व्हॉट इज मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय? सो मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. लेसन नंबर
टू पेज नंबर 13 मध्ये याचा आन्सर मिळेल. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टचं मास म्हणजे वस्तुमान आणि वेलॉसिटी म्हणजे वेग यांचा गुणाकार म्हणजे त्या ऑब्जेक्टचं मोमेंटम असतो. P इक्वल टू mv. त्यानंतर त्याचे SI सिस्टम आणि CGS सिस्टम मधील युनिट्स लिहायचे आहेत. मोमेंटमचं SI सिस्टीम मधील युनिट आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंद, किलोग्रॅम मीटर पर सेकंद, आणि CGS सिस्टम मधील युनिट आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. ओके. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट आर द फंडामेंटल पार्टिकल्स इन अ न्यूक्लियस. ॲटमच्या न्यूक्लियस मधील फंडामेंटल पार्टिकल्स कोणते? द फंडामेंटल पार्टिकल्स इन न्यूक्लियस आर पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड न्यूट्रॉन विच हॅव नो चार्ज. फंडामेंटल पार्टिकल्स कोणते आहेत न्यूक्लियस मधील? पॉझिटिव्ह चार्ज असलेला प्रोटॉन आणि न्यूट्रल असलेला न्यूट्रॉन. ओके. नेक्स्ट, पुन्हा कोणाला काय विचारायचं? कधी पाठवली? मी बहुतेक पाठवली आहे काल. ओके. हो ठीक आहे, मी याच्या ॲक्टिव्हिटी शीट पाठवलेल्या नव्हत्या, पण ते 15 ते 20 तारखेच्या दरम्यान आपल्याला टेस्ट पेपर घेणे आवश्यक असल्यामुळे आणि तुमच्याकडे नववीची पुस्तकं असतीलच काही लोकांकडे, त्याच्या आधारावर हे तुम्हाला सॉल्व करायचं होतं. पण ते ॲक्टिव्हिटी शीट मी तुम्हाला पाठवणार. ओके. टेस्ट पेपर सोडवणे आवश्यक आहे. पुन्हा कोणाला काही प्रश्न पडत आहे? भूमिका, क्वेश्चन टू. ओके ओके. त्याच्यामध्ये कंडिशन काय दिली आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे. एक रिकामी रूम आहे नवीन तयार केलेली, तिथं किरण नावाची मुलगा किंवा मुलगी आपल्या आईवडिलांसोबत गेलेला आहे आणि तिथं बोलत असताना, दरवाजा बंद केल्यावर बोलत असताना तिला स्पष्ट न येणारा आणि मोठ्याने आवाज येत होता. त्याचं कारण तिने तिच्या वडिलांना विचारलं. त्याचं कारण काय आहे, त्याचं उत्तरामध्ये मी सांगितलेलं आहे की साऊंड वेव्स गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द वॉल्स अँड रूफ ऑफ अ रूम मल्टिपल टाइम्स. जेव्हा एखादी रिकामी रूम असते, दरवाजा खिडक्या बंद केल्या असतात, आतमधून जर तुम्ही थोडं हळू जरी बोलला तरी तुम्हाला त्याचा खूप वेगाने आणि स्पष्ट न येणारा आवाज येत असतो. त्याचं कारण काय? जे तुम्ही बोलता त्याचे जे साऊंड वेव्स आहेत त्या रिकाम्या रूमच्या भिंतीवर आणि वरच्या छपरावर आदळतात आणि ते मल्टिपल टाइम्स रिफ्लेक्ट होत असतात. त्यामुळे काय होते, दिस कॉजेस अ सिंगल साऊंड टू बी हिअर नॉट वन्स बट कंटिन्युअसली. त्यामुळे काय होते की जरी तुम्ही एकदाच बोलले तरी तो रिपीट होतो आणि कंटिन्युअसली रिपीट होत जातो. दे आर मिक्स्ड विथ इच अदर. म्हणजे तुम्ही बोललेला साऊंड आणि त्या वॉल आणि रूफवर रिफ्लेक्ट झालेला साऊंड हा टोटली मिक्स होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला इनडिस्टिंक्ट आणि इन्क्रीज्ड म्हणजे स्पष्ट न येणारा आणि चढलेला वाढलेला आवाज तुम्हाला ऐकायला येतो. त्याचं कारण ते आहे. ओके. आणि सेकंड क्वेश्चन आहे की अशा प्रकारच्या साऊंडला काय म्हणतात? तर अशा प्रकारच्या साऊंडला इको म्हणतात. इको म्हणजेच काय? तर अन इको इज द रिपिटेशन ऑफ द ओरिजिनल साऊंड ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ सम सरफेस. म्हणजे आपण बोलल्यानंतर तो साऊंड जर रिफ्लेक्ट होत असेल एखाद्या सरफेसला आदळल्यानंतर, तर अशा रिफ्लेक्टेड साऊंडला इको म्हणतात. ओके. नेक्स्ट, पुन्हा कोणाला काही प्रश्न पडतो आहे? हॅलो, बोला.